कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही नाही, मला नाही असं वाटत. म्हणजे त्यांच्यात माणुसकी, चांगुलपणा हे आहे याच्याबद्दल आता मला शंकाच आहे. असं काय म्हणताय बाबा? ते खरंच खूप चांगले आहेत. आहेत नाही, होते. आता ते चांगले नाहीयेत. आता ते वेगळेच अधिपती बघायला मिळतात. नाही बाबा, असं नाहीये. अधिपती अजूनही तसेच आहेत. अजिबात बदलले नाहीयेत ते. अक्षरा प्लीज, आता तरी तू त्यांची वकिली नको करूस. वकिली नाही बाबा, मी खरंच सांगतेय. आता खरं हे आहे की तू त्यांना नकोयस. मला नाही असं वाटत बाबा, असं नाहीये. अगं असंच आहे, म्हणून तर भांडण मिटवत नाहीत ना ते. आणि आता तू कितीही जरी त्यांची बाजू माझ्या समोर मांडलीस ना, तरी ती मला खरी वाटणार नाही. खर तर मी त्या माणसाला आता पुरता ओळखायला लागलोय. बाबा ऐका, मी तुमचा राग समजू शकते, पण आत्ता जे घडतंय ते तुम्ही बघताय ना, त्याला तुम्ही रिॲक्ट होताय. आत्ताची परिस्थिती चांगली नाहीये अक्षरा. पण परिस्थिती म्हणजे अधिपती नाहीत ना. अगं पण ही परिस्थिती त्यांनीच आणली आहे ना तुझ्यावर. मला नाही असं वाटत बाबा. अक्षू बाळा, अगं आता तरी प्रॅक्टिकली विचार कर थोडा. कसला? तुझ्या आयुष्याचा. बाबा मी तोच विचार करते, मी प्रॅक्टिकलीच विचार करते, म्हणून तर अधिपतींना भेटायला गेले होते ना. अगं पण अक्षू काय झालं? ते भेटले का तुला? बोलले का? न बोलता चिडून निघून गेले ना. अगं आई हो, कारण असं एका भेटीत नाही होणार ना आमचं बोलणं. खूप गैरसमज झालेत आणि ते सगळे गैरसमज दूर व्हायला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. एकदा आमचं बोलणं झालं की सगळं ठीक होणार आहे, मला खात्री आहे. हे बघ, मला अजिबात खात्री वाटत नाही. मास्तरीनबाई, तुम्ही आज राजीनामा द्यायला नकार दिलाय खरा, पण तुमचा ह्यो नकार आम्ही लवकरच होकारात बदलू. तुम्ही स्वतःहून शाळा सोडशिला. आम्ही हे तुम्हाला करायला लावू, कारण आम्हाला तुम्ही घरात न गए आणि शाळेत बी न गए. तुम्हाला आम्ही अधिपतींपासून, या घरापासून इतकं लांब करू का परत कधी अधिपतींपर्यंत पोहोचूच शकणार नाही तुम्ही. तुमची सावली बी न गए त्यांच्यावर. घरातनं जसं तुम्हाला बाहेर काढलंय तसं लवकरच शाळेतनं बी बाहेर काढू. बया 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 बया, ऐकावं ते नवलच. काय चाललं काय आहे हे? काय झालंय दुर्गे? ताई मला वाटलंच नव्हतं असं काही होईल म्हणून. दुर्गे, मुद्द्याचं काय ते बोल. ताई त्यांनी जे काही केलंय का नाही ते मला अजिबात नाही आवडलंय बघ. दुर्गे, बाजरी पेरू नगस. म्हणजे मुद्द्याचं काय ते बोल. फापट पसारा नग. आधीच त्या मास्तरनीने आमचं डोसकं फिरवलं, आणखी तू फिरवू नगस. काय झालंय? ताई मला अधिपतींचं वागणं नाही आवडलं. म्हणजे काय केलं काय त्यांनी? अगं ताई, तुझ्या मोर मास्तरनी बद्दल राग राग करतात आणि मग कशा पाहिजे त्या मास्तरनीच्या घरला जातात. मला अजिबात आवडलेलं नाही बघे. काय ते त्यांच्या घरला गेलते? हा फुलपगारे सर. काय झालं अधिपती? कशाचं नेमकं काय झालं आता? अहो तेच संकेत प्रकरण, मारहाण वगैरे. हा, जाऊन आलो, त्या पोरग्याच्या घरला जाऊन आलो. गाठ पडली त्याचे आई बाबा. बरं मग? काय नाही, ते काय ऍक्शन घेणार नाहीत म्हटले आता मास्तरीनबाई विरुद्ध. ते इशे कट झालाय, सोडा, मिटलंय ते प्रकरण. थँक्यू अधिपती. नाही पण भुवनेश्वरी मॅडम. आई साहेबांचं काय? नाही म्हणजे भुवनेश्वरी मॅडम मला विचारतील ना की मी अक्षरावरती काय ऍक्शन घेतली म्हणून. म्हणजे मी काय सांगायचं ना त्यांना. नाही प्लीज अधिपती, हे असं काही होऊन देऊ नका प्लीज. अक्षरा इथे शाळेतच राहिली पाहिजे, असं काहीतरी करा तुम्ही. परीक्षा तोंडावरती आलेल्या आहेत, त्यात 2 शिक्षक रजेवरती आहेत. अक्षरा हवीच हो. अक्षरा म्हणजे ॲसेट आहे या शाळेची. काळजी करू नका, त्या कोणीकडे जाणार नाहीत. पण भुवनेश्वरी मॅडम. आई साहेबांसंग जे बोलायचं ते मी बोलतो, तुम्ही काळजी करू नका म्हणलंय ना. झोपा आता, बीपीच्या गोळ्या खावा तेवढं न विसरता. हा, ठेवू का? गुड नाईट. काय अधिपती सुनबाईंच्या घरला गेलते? वय ताई, तिच्या बापाला भेटायला गेलते ते. कशाला?
त्या मास्तरनीची चौकशी कराय. तुला कसं कळलं? ते अधिपती आत्याशी बोलत होते तेव्हा ऐकलं म्या. म्हणजे चोरून ऐकायची सवय गेली नाही वाटतं तुझी. नाही नाही नाही, चोरून नाही ऐकलं म्या ताई. ते मी जाता जाता माझ्या कानावर पडलं ग. पण बरं झालं की अगं त्यामुळे कळलं तरी का अधिपती काय करायले ते. ताई म्हणजे अगं तो व्हिडिओ बघून अधिपती चिडले, दुखावले गेले. तरी मी तिच्या घरला कशाला जायचं ग ताई. म्हणजे त्यासनी कसं वाटणार का आमच्या पोरीशिवाय ह्यांचं पानच हालत नाही. दीड दमडीचा तो थेरडा कसं कसं बोलला तो अधिपतीसनी. काय बोलले ते? अधिपती सारख्या अडाणी मुलाशी लगीन लावून देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या मुलीला विहिरीत ढकलून दिलं असतं तर बरं झालं असतं. आई अगं त्या थेरड्याची लायकी नाही आपल्या अधिपतींसमोर उभं राहायची. आणि नाक वर करून कसं बोललाय तो त्यासनी माहित आहे. आणि ताई तुला तर माहितच आहे आपल्या अधिपतींचा स्वभाव कसा आहे ते. खाली मान घालून गप गुमान ऐकून घेतला असेल बघ त्यांनी, जसं काय त्यांचा लई मोठा गुन्हा झालाय. या जर तिथं असती का नाही ताई तर त्या थेरड्याचं नरडच दाबलं असतं बघ. अजून काय बोलले ते? हेच का अधिपती अडाणी धोंड आहे असं असं ते म्हणले वाटतं. ताई माझे जे कानावर पडलं ते मी तुला येऊन सांगितलंय. पर हा तू अधिपतीसनी हे समजा विचारू नकस बर का, नाहीतर चिडत्याल ते. अजून काय म्हणले ते? तिच्या बापाला असं वाटतं का मास्तरनी शेजारी आपल्या अधिपतींची उभारायची बी लायकी नाही. त्यांची एवढी हुशार पोरगी म्हण आपल्या अडाणी अधिपतींच्या गळ्यात बांधली याची मोठी चूक वाटायली अगं त्यासनी. आपल्या घरात त्यांची पोरगी द्यायला नगोती असं काय काय म्हणले ग ते. एवढं होतं तर लेकीचं लग्न कशाला लावून दिलं? तेच तर की ताई. तेव्हा आपला पैसा प्रॉपर्टी बघून त्यांनी त्यांच्या मुलीचं लगीन लावून दिलं की. आणि आता हे सुचतंय त्यासनी. पण ताई तुला सांगू एका अर्थी बरंच झालंय का त्यासनी पश्चाताप व्हायलाय. असं का बोलताय बाबा? हे बघ मी प्रॅक्टिकली विचार करतोय. अगं तुझं लग्न लावून दिलं ना त्यावेळेला भावनिक होऊन फार पटापटा सगळ्या गोष्टी केल्या ग. तुझं सासर कसं आहे, तिथली माणसं कशी आहेत काही बघितलं नाही. फक्त तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायच्या म्हणून सगळ्या गोष्टींना हो म्हणत गेलो. आता मात्र पश्चाताप होतोय त्या गोष्टींचा. बाबा असं नका ना म्हणू प्लीज. अगं हेच खरं आहे अक्षरा. नाहीये बाबा, नाहीये खरं. तुला एकच सांगतो बाळा, इमोशनल होऊन कुठलेही निर्णय घेण्याची ही वेळ नाहीये आता बाळा. हे बघ प्रॅक्टिकली विचार कर आणि त्या नात्यातून बाहेर पड. बाबा काय बोलताय तुम्ही? आमचं एक भांडण काय झालं तुम्ही मला नात्यातून बाहेर पडायला सांगताय? अगं त्यातच तुझं भलं आहे अक्षू. नाहीये बाबा, नाहीये, असं नाहीये. नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का म्हणून डायरेक्ट नातं तोडायचं? माझा निर्णय झालाय बाबा. लग्न हा माझ्यासाठी खेळ नाही. त्यामुळे मी माझं लग्न मोडणार नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरा, माझं अधिपतींवर खूप 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 प्रेम. मी त्यांना अजिबात सोडू शकत नाही कधी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.